पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात राहणारा हा माणूस काही दिवसापूर्वी आपल्या 15 साथीदारासह बंगालच्या उपसागरात हल्दियाजवळ मासे पकडण्यासाठी गेला होता। तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला। जोरदार वादळ उठला, लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्याचा ट्रॉलर उलटला। सर्वजण समुद्राच्या प्रचंड लाटेमध्ये वाहून गेले। त्यात एक रवींद्रनाथही होता, पण तो घाबरणारा नव्हता। मच्छीमार असल्याने पाणी त्याचा शत्रू नव्हता तर साथी होता। त्याने हार मानली नाही, तो पोहतच राहिला। वर आकाश, खाली अथांग पाणी। तास निघून गेले, दिवस सरले। 5 दिवस रवींद्रनाथ समुद्रात एकटाच पोहत राहिला। ना खाणं ना पिण्याचा पाणी, फक्त जगण्याचा हक्क। जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तो पावसाचा पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा। प्रत्येक क्षणी मृत्यू जवळ होता, पण त्याची हिंमत त्याच्यापेक्षा जास्त मजबूत होती। 5व्या दिवशी सुमारे 600 किलोमीटर दूर बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ MV जवाद नावाचा एक जहाज जात होता। जहाजाच्या कप्तानने दूरवर समुद्रात काही हालताना पाहिलं। नीट पाहिलं तर कोणीतरी माणूस पोहत होता हे त्याच्या लक्षात आले। त्याचा जीव वाचवण्याच्या उद्देशाने कप्तानने तत्काळ लाईफ जॅकेट फेकला, पण ते लांब असल्यामुळे तो रवींद्रनाथपर्यंत पोहोचला नाही। तरीही कप्तान थांबले नाही। त्यांनी सीमा, धर्म, जातीच्या रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली आणि तो म्हणजे माणूस। काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला आणि त्यावेळी कप्तानने जहाज वळवलं, लाईफ जॅकेट पुन्हा फेकला आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं। क्रेनने त्याला वर खेचण्यात आले, थकलेला, अर्धमेलेला पण जिवंत। जेव्हा तो जहाजावर चढाला तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडले। त्यांनी फक्त एकच माणूस पाहिला नाही तर माणुसकी जिवंत पाहिली। त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील एका खालसाने रेकॉर्ड केला आणि आजही पाहणाऱ्याच्या मनाला हलवून ठेवणारा ही घटना माणूस म्हणून माणसातल्या माणुसकीला जागृत करणारी, तसेच माणुसकी ही जगात आहे याचं एक सुंदर उदाहरण देणारी घटना।